सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. उपेंद्र दादा कांबळे, माननीय नूतन नगरसेवक विकास वसंत माने, त्याचबरोबर माननीय निलेश बामणे, त्याचबरोबर माननीय तिथल्या जनतेबरोबर, तिथल्या नेत्याबरोबर, तिथल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही ताकदीनं लढू आणि जत नगर परिषदेमध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला तक्रार करता येऊ नये याच्यासाठी रस्ते असतील, गटर असतील, कचऱ्याचा प्रकल्प असेल किंवा आणि पाण्याच्या काही समस्या असतील, आम्ही प्रभाग 4 म्हणूनच राहणार नाही तर 1 ते 11 मध्ये जे 8 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्या बरोबर आम्ही ताकदीनं काम करू. अनुभवासाठी आमच्या बरोबर ज्या 2012ला निवडणूक झाली होती त्यावेळेला स्वीकृत नगरसेवक म्हणून मोहन उर्फ भैया कुलकर्णी निवडून आलेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या ताकदीचा आम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर युवक तडफदार विकास माने सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यांना सुद्धा एक चांगली संधी नगर परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यांनी सुद्धा संधीचं सोनं करतील असा मला विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाला कुठेही बळी न जाता किंवा चुकीचं कोणतेही काम न करता तुमच्या बरोबर आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व नगरसेवक सोबत राहू. मगाशी जे विक्रम भैयाने सांगितलं की विरोधकांच्या भूमिकेमध्ये गणपतराव देशमुख होते, पण चांगल्या योजना, चांगल्या संकल्पना त्यांनी सांगोल्यामध्ये राबवल्या आणि ती राबवत असताना त्यांनी विरोधामध्ये सुद्धा बसून चांगली भूमिका मांडली, काही कामं केली. त्याच पद्धतीनं आम्ही 8च्या 8 नगरसेवक चांगल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी विरोधाला विरोध करायचा आहे, चुकीचं जर काम चालत असेल तर त्याला त्याचा विरोध करायचा आणि जरी चांगलं काम होत असेल तर त्यांना मदत करायची, ही आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. जत शहर सुधारण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आपण इथं आम्हाला बोलवलात, सत्कार केलात, त्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप आभार आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.